हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी इथे अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला आहे. तर आज आपण लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या करणार आहोत. लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या खूप छान लागतात, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर हा जो लाल भोपळा आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, लाल भोपळ्याची ही जी बॅक साईडची जी साल आहे, हिरवी जी साल आहे, ती आपण आधी चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायची आहे. म्हणजे हा जो लाल भोपळा आहे आपल्याला व्यवस्थित किसून घेता येणार आहे. म्हणून आपल्याला आधी काय करायचे आहे, चाकूच्या साहाय्याने ही जी बॅक साईडची साल आपण काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकतात, इथे आपण हा जो लाल भोपळा आहे, तर लाल भोपळ्याची पाठीमागची साल काढून घेतलेली आहे. आणि हा जो लाल भोपळा आहे तो अशा मोठे मोठे जे तुकडे करून घेतलेले आहेत मी रेक्टँगल साईजचे किंवा चौकोनी आकाराचे तुकडे करून घ्यायचे, तसे मोठे मोठे. आता काय करायचं आहे, हा जो लाल भोपळा आहे, तर लाल भोपळा आपण किसून घेणार आहोत. तर आपण सर्वप्रथम किसणीवरती किसून घेऊया. आणि अजून एक गोष्ट सांगेल, हा जो आपण आज लाल भोपळ्याच्या पुऱ्या करतोय, तर या लाल भोपळ्याच्या पुऱ्या चटणीबरोबर खूप छान लागतात. मग तुम्ही ती खोबऱ्याची चटणी करा किंवा तुम्ही या तिखट पुऱ्या तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा शेजवान चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकतात. पण जर तुम्ही चटणी केली ना, मग तुम्ही ती शेंगदाण्याची करा किंवा तुम्ही खोबऱ्याची करा, त्या चटणीबरोबर या तिखट पुऱ्या, लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या खूप छान लागतात. तर तुम्ही पाहू शकतात, मी ते अशा पद्धतीने हा जो लाल भोपळा आहे तो किसून घेतलेला आहे. हा जो लाल भोपळा आहे, हा लाल भोपळा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि आपण या ज्या लाल भोपळ्याच्या ज्या तिखट पुऱ्या करणार आहोत, तर या तुम्ही नाश्त्याला सुद्धा करू शकतात. सकाळी उठल्यानंतर नाश्त्याला काय करायचं याचा खूप मोठा प्रश्न असतो, पण तुम्ही नाश्त्याला सुद्धा अगदी या लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकतात किंवा या लाल भोपळ्याच्या पुऱ्या तुम्ही चहाबरोबर सुद्धा खाऊ शकतात. इथे आपल्याला आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे मी हे सगळं ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपण जो लाल भोपळा किसला होता ना, तो इथे 2 चमचे त्याचा किस आपल्याला ॲड करायचा आहे आणि अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकतात, इथे छान मस्त आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि थोडासा लाल भोपळ्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता ही जी पेस्ट आहे, तर पहा आता पुढे काय करायचं आहे आपल्याला. मी इथे एक भांडं घेतलेलं आहे, गॅस ऑन करायचा आहे, भांडं ठेवायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला अगदी एक छोटा चमचा ऑइल ॲड करायचा आहे. ऑइल गरम झालं ना की त्याच्यामध्ये ही खसखस ॲड करायची आपल्याला आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे. मंद गॅसवरती आपल्याला पूर्ण हा लाल भोपळा शिजून घ्यायचा आहे. तर पहा, इथे आपली खसखस पण छान मस्त अशी तेलामध्ये गरम झालेली आहे. आपण जी पेस्ट केली होती ना, ती पेस्ट ॲड करायची आहे. तीसुद्धा तेलामध्ये छान मस्त अशी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे.
आता ही पेस्ट तेलामध्ये फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद ॲड करायचा आहे आणि ते मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे, म्हणजे चवीनुसार मीठ ॲड करायचं आपल्याला. छान मस्त मीठ आणि हळद छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आपण जी पेस्ट केली होती ना त्याचंच हे पाणी आहे, ते पाणीसुद्धा मी ॲड केलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी 1 ते 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला, हा जो किसलेला जो लाल भोपळा आहे तो आपल्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि हा लाल भोपळा ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करायचा आहे, फ्राय करायचा आहे. आता फ्राय करून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती मी 20 मिनटं हा लाल भोपळा शिजवून घेणार आहे. या 20 मिनटामध्ये हा लाल भोपळा मंद आचेवरती छान मस्त शिजतो. फक्त 5-5 मिनटांनी झाकण काढून हा लाल भोपळा वर खाली करून घ्यायचा आहे चमच्याच्या साहाय्याने. आणि सांगू का, हा जो लाल भोपळा, या लाल भोपळ्यालाच खूप म्हणजे पाणी सुटतं. जसजसा हा लाल भोपळा शिजत जातो ना तसं या लाल भोपळ्याला पाणी सुटतं आणि तेच पाणी, त्या पाण्यातच हा लाल भोपळा छान मस्त शिजतो. तर तुम्ही पाहू शकतात की इथे साईडला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. तर इथे 15 मिनटं झालेले आहेत. तर मी अजून 5 मिनटं हा लाल भोपळा झाकण ठेवून मी शिजवून घेणार आहे. तर तुम्ही पहा, इथे मी अशाच पद्धतीने 20 मिनटं हा लाल भोपळा शिजवून घेतलेला आहे आणि आपला लाल भोपळा छान मस्त शिजलेला आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे. तर आपल्याला 20 मिनटं हा लाल भोपळा मंद आचेवरती शिजवून घ्यायचा आहे. हा लाल भोपळा कच्चा राहता कामा नये. तर पहा, आता काय करायचं आहे, हे आपल्याला काय करायचं आहे, थंड करून घ्यायचं आहे. म्हणून मी इथे झाकण ठेवून अर्धा तास हा लाल भोपळा मी असाच ठेवणार आहे, म्हणजे हा पूर्णपणे थंड होऊन जाईल. तर तुम्ही पहा, इथे मी एक बाऊल भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. रवा ॲड करा, कारण रव्याने काय होतं, पुऱ्या छान मस्त अशा टम्म फुगतात. ॲटलिस्ट अर्धा तास तरी छान मस्त टम्म अशा फुगतात, पटकन चपट्या होत नाही आणि त्या कुरकुरीत पुऱ्या खायला खूप छान लागतात चहाबरोबर. म्हणून ॲटलिस्ट अर्धी वाटी तरी तुम्ही त्याच्यामध्ये काय करा, रवा ॲड करा. मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे, पण जर पाणी लागलं तरच ॲड करा, नाही तर पाणी ॲड करू नका. आपला लाल भोपळा थंड झालेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, इथे आपल्याला थोडं थोडं करून काय करायचं आहे, गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे आणि इथे आपण अर्धी वाटी रवा ॲड करणार आहोत. आणि हा रवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता, कमी जास्त, पण शक्यतो अर्धी वाटी तरी ॲड करा. तर रवा ॲड करून झाल्यानंतर पुन्हा मी इथे थोडं गव्हाचं पीठ ॲड करून छान मस्त याचं कणिक मळून घेतलेलं आहे. अगदी आपल्याला थोडं थोडं गव्हाचं पीठ ॲड करून आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे, कारण हा जो लाल भोपळा आहे, लाल भोपळ्यामध्ये खूप पाणी असतं, त्याच्यामुळे त्या लाल भोपळ्यामध्येच आपल्याला या गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असं वाटलं की नाही, हे जे समजा की नाही, आता आपल्याला थोडंसं पाणी ॲड करावं लागेल तरच पाणी ॲड करा, नाही तर पाणी अजिबात ॲड करू नका. आता पहा, मी इथे कणिक मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं वरती ऑइल ॲड करून हे पुन्हा कणिक मळून घेतलेलं आहे. आता याच्यावरती आपण झाकण ठेवून अगदी 10 मिनटं हे कणिक साईडला ठेवून घेऊया. आता तुम्ही पहा की मी पूर्ण एक बाऊल भरून मी इथे गव्हाचं पीठ घेतलं होतं. तर मला पूर्णपणे गव्हाचं पीठ लागलं नाही, तर मी इथे 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं. मला फक्त 2 वाट्या गव्हाचं पीठ लागलेलं आहे. अर्धी वाटी त्या बाउलमध्ये साईडला ते पीठ तसंच आहे. तर तुम्ही पाहू शकतात की मी अर्धा किलो लाल भोपळा घेतला होता, तर त्यानुसार मला पूर्ण मी इथे 2 वाट्या भरून मी इथे मला गव्हाचं पीठ लागलेलं आहे. घेताना 2.5 वाटी घेतलं होतं, पण अर्धं पीठ तसंच झालेलं आहे, अर्धी वाटी. आणि पाणी, एका बाउलमध्ये पाणी पण घेतलं होतं, पण मी पाण्याचा अजिबात नाही वापर केला, मला पाणी अजिबात लागले नाही. तर जो लाल भोपळा होता, जो लाल भोपळ्याला पाणी सुटतं, त्या लाल भोपळ्यामध्येच मी ते पूर्णपणे कणिक मळून घेतलेलं आहे.
तर आपलं कणिक तर मळून झालेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला चटणी करायची आहे. आता तिखट पुऱ्या मला आणि ज्ञानेशला चटणीबरोबरच खायला छान वाटतात. तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. इथे मी खोबरा घेतलेला 1 वाटी आणि इथे हे आपले चणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे मी आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि इथे मी 1 कांदा घेतलेला आहे. तो असा स्क्वेअर साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे. तर आपल्याला हे सगळं ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. शेंगदाणे, खोबरा आणि चणे याची चटणी खूप छान लागते. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. त्यानंतर पाणी ॲड करून इथे आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे. चटणीमध्ये ना मिठाचं प्रमाण ना थोडं कमी ठेवा. आपण काय करतो माहिती आहे का, मिठाचं प्रमाण टाकतो असं अर्धा चमचा, शक्यतो अगदी चिमूटभर मीठ ॲड करा. आणि जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही वरतून मीठ ॲड करू शकतात. तर चला आपण तडका देऊया. आणि तडक्याशिवाय चटणीला मजाच नाही, नाही का. तर इथे मी तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरा आणि कढीपत्ता याचा तडका तयार करून घेतलेला आहे. तो तडका आपण या चटणीवरती ॲड करून घेऊया. आता हा तडका ह्या चटणीमध्ये मिक्स करून घेऊया. आणि खरंच सांगते, तुम्ही चटणी कुठलीही करा पण त्याला तडका नक्कीच द्या. तडक्याशिवाय चटणी अधुरीच आहे असं आपण बोलू शकतो. तर पहा इथे तिखट पुऱ्यांसाठी इथे आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे. तर इथे 10 मिनटं झालेले आहेत. तर चला आता पटापट काय करूया, आपण या कणकेचे गोळे तयार करून घेऊयात. तुम्ही पहा मी अशा मीडियम साईजचे कणकेचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर आपण याच्या काय करूया, पुऱ्या लाटून घेऊया. आणि आपल्याला काय करायचं आहे की ना, बॅचेसमध्ये पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला छान मस्त ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकतात इथे मी या पुऱ्या अशा पद्धतीने लाटून घेतलेल्या आहेत 2-2 बॅचेसमध्ये. म्हणजे कसं तळताना आपल्याला पटापट या पुऱ्या तळता येणार आहेत. तर चला आता आपण पुऱ्या तळून घेऊया. जसं आपण नॉर्मली पुऱ्या तळतो तशाच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे. आपलं ऑइल गरम झालेलं आहे. आता काय करायचं आहे, फक्त पुऱ्या टाकताना गॅस मीडियम ठेवायचा आहे. आणि पुरी तेलात टाकल्यानंतर गॅस थोडा मोठा करायचा आहे. आणि छान मस्त आपल्या या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आणि ह्या पुऱ्या आपण तिखट चटणीबरोबर सर्व करणार आहोत. तुम्ही या तिखट पुऱ्या तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता. त्यानंतर टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणीबरोबर सुद्धा या पुऱ्या तुम्ही खाऊ शकता. तर तुम्ही पाहू शकतात इथे आपली पुरी छान मस्त अशी टम्म फुगलेली आहे. आणि ही जी पुरी आहे ना, ही ॲटलिस्ट 20 ते 25 मिनटं किंवा 30 मिनटं छान मस्त अशी फुगलेलीच राहते. कारण आपण याच्यामध्ये रवा ॲड केलेला आहे. आणि अशी फुगलेली पुरी तुम्ही चहाबरोबर खा, अगदी कुरकुरीत क्रंची, तर खूपच छान लागते. चला आता ह्या ज्या बाकीच्या पुऱ्या आहेत त्यासुद्धा आपण अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आणि ह्या ज्या पुऱ्या आहेत ना, जेव्हा आपण ह्या पुऱ्या तळतो ना, तर एवढा छान वास सुटतो ना, एकदम असं खमंग, म्हणजे पुरी तळल्यासारखा. आणि लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या खूप छान लागतात. कधी ट्राय नसेल केलं तर नक्की ट्राय करा. आणि मुलांनासुद्धा ह्या पुऱ्या नक्कीच आवडतात. ज्ञानेशला ह्या पुऱ्या एवढ्या आवडल्या ना, की तो मला सांगत होता की मम्मी मला टिफिनलासुद्धा या पुऱ्या देशील का मम्मी. तर मी ज्ञानेशला या पुऱ्या टिफिनलासुद्धा दिल्या होत्या. त्याला खूप आवडल्या. तुम्हीसुद्धा मुलांसाठी किंवा त्यांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही अशा तिखट पुऱ्या तयार करू शकता. तर आपण या पुऱ्या सर्व करून घेऊया.